कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता मातुः परं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम। कोल्हापूर हे पहिलंच आहे 3.5 शक्तिपीठापैकी पहिलं पीठ आहे बरं का हे। ऐका 3.5 पीठ कशी स्थापन झाली आहे जरा बारकाईनं कथा ऐका बरं का। 3.5 पीठापैकी पहिलं पीठ म्हणजे कोल्हापूर। आणि कोल्हापूरला जगदंबा कशी आली? हिमालयानं प्रश्न विचारला, आई तू कोल्हापूरला कशी आलीस? मग जगदंबा सांगते, हिमालया मी वैकुंठामध्ये लक्ष्मीच्या रूपामध्ये होते आणि नवऱ्याचे पाय दाबत होते विष्णूचे, देवी ज्ञान द्यायला लागले। आणि पाय दाबत असताना तिथं भृगु ऋषी आले आणि भृगु ऋषीनं माझ्या नवऱ्याच्या छातीमध्ये लात मारली। मला राग आला, नवऱ्याला त्रास, नवऱ्याला छातीत लात मारल्यानंतर कोणती बाई पाहणार सांगा बरं तुम्ही, कोणती बाई पाहणार? राग आला, पण मी रागाच्या भरात शापच देणार होते भृगु ऋषीला, पण माझा नवरा उठला आणि माझा नवरा त्यांचे पाय धरून म्हणतो, ब्राह्मण देवता जास्त लागलं तर नाही ना तुम्हाला? आता माझ्या नवऱ्यानं हात जोडून माफी मागितली, मला काहीच करता येईना, पण मला हे दृश्य नाही पाहल्या गेलं, मी रागवले। नवऱ्याला जर त्रास होत असेल तर बाईला राग येत असतो, कारण त्रास जर एखादा माणूस त्रास देत असेल तर तिला किती राग येतो बघा तुम्ही। म्हणून मी नेहमी सांगत असतो, जोपर्यंत हा पदर डोक्यावरती आहे तोपर्यंत ठीक आहे, आणि डोक्यावरचा पदर एकदा की कमरेला खोसला तर चांगले चांगले सुद्धा पाठीमागे पळून जातात। ये बरं मी रे तू पाहते आता तुला, चांगले चांगले सुद्धा पाठीमागे सरकतात ना। बाईनं जर विचार केला तर संसार पूर्ण करू शकते, बाईनं विचार केला तर संसार मोडू शकते। आदिशक्ती साधी नाही, जिथं ही आदिशक्ती ठाम तिथं घर असं तिष्ठत राहत। आणि तिथं आदिशक्ती जर नुसती मोबाईलच पाहत असेल तर मग काय करायचं? मी संतापली, पण माझ्या नवऱ्यानं हात जोड, त्यांचे पाय दाबले, हात जोडले भृगु ऋषीचे। लक्ष्मी संतापली, जाऊन बसली कोल्हापूरला, आणि माझा रुसवा दूर करण्यासाठी नवरा कोल्हापूर या गावी आला। माझा रुसवा दूर केला, कोल्हासूर नावाचा दैत्य मारला कोल्हापूरला भगवान विष्णूंनी, आणि त्या दिवसापासून मी त्या ठिकाणी स्थित झाले, स्थापित झाले, आणि माझं हे पूर्ण पीठ आहे कोल्हापुरं महास्थानम।